नमस्कार मंडळी. आजचा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस खरंच खूप सुंदर आणि छान गेला. आज आपल्या घरातील काही कामं केली, गार्डनचीही साफसफाई केली, नवीन झाडं लावली आणि सगळं काम झाल्यानंतर चक्क आपल्या गार्डनमध्ये चुलीवर गरमागरम खिचडी आणि गवती चहाचा आनंद घेतला. तर चला आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी माझं लक्ष गेलं ते आपल्या गार्डनमधल्या फुलाकडे. गार्डनमध्ये जास्वंदाचं एवढं सुंदर फूल लागलं होतं की बस मन अगदी प्रसन्न झालं. पिवळं फूल खूपच सुंदर असं झाडाला लागलं होतं आणि सुंदर दिसत होतं. मग म्हटलं आज या गार्डनमध्ये काहीच सुंदर फुलं घेऊन देवाची पूजा करूया, म्हणून छानशी फुलं घेऊन आले आणि देवपूजा करून घेतली. आपल्या गार्डनमध्ये उगवलेले फुलं जेव्हा आपण देवाला अर्पण करतो ना, तेव्हा त्याचा आनंदच वेगळा असतो. पूजा झाल्यानंतर घरामध्ये एकदम प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण झालं होतं. पूजा झाल्यानंतर मात्र आज गार्डनची साफसफाई करायची होती, कारण पावसामुळे गार्डनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गवत वाढलं होतं. तुम्ही पाहू शकतात गवत एवढं वाढलं होतं की गार्डनचा लुकच पूर्ण बदलून गेला होता. आणि पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी पाणी आणि गवत जास्त असेल तर मच्छर वगैरे वाढत असतात. त्यामुळे आज ठरवलं की काही झालं तरी हे सगळं गवत पूर्ण काढून घ्यायचं. त्यासाठी आम्ही 2 बायका बोलवून घेतल्या होत्या. त्यांना अगदी छान पद्धतीने गवत काढायला सुरुवात केली. हळूहळू गार्डनमध्ये सगळं गवत निघत होतं आणि गार्डन पुन्हा स्वच्छ दिसायला लागलं. आणि गवत काढण्यासोबतच आज आपल्या काही नवीन झाडंसुद्धा लावायची होती. काही दिवसापूर्वी आपण नर्सरीमधून झाडं आणली होती, ती झाडं लावण्यात आज ठरवलं होतं. तुम्ही पाहू शकतात गवत पूर्णपणे काढून घेतल्यानंतर गार्डन किती मोकळं आणि स्वच्छ दिसतंय ना. इथे आपलं ॲलोवेरा आहे आणि बाकीची काही झाडंही आहेत. त्याचीही छान साफसफाई करून घेतली. त्यानंतर आता आपण आवळ्याचं झाड लावून घेतलं. आवळ्याचं झाड व्यवस्थित जागा करून छान पद्धतीने लावून घेतलं. तसंच आपण गवती चहाचं रोपही लावलं. पुढे गवती चहा उपयोगी आपल्याला चहामध्ये होणारच आहे, हे तुम्हाला थोड्या वेळात पाहायला मिळेल. नर्सरीमधून आणलेल्या अजून 4-5 झाडं होती, तीही एक-एक करून लावून घेतली. नागलीचा वेल आणला होता, तोही सुद्धा व्यवस्थित लावून घेतला आणि सोनचाफ्याचं रोपही लावून घेतलं. नवीन झाडं लावल्यानंतर गार्डनला एकदम फ्रेश लूक आला होता. झाडं, माती आणि पावसामुळे आलेली हिरवळ सगळेच खूप सुंदर दिसत होतं. आणि आता तुम्ही या गार्डनचा पूर्ण व्ह्यू पाहू शकतात. साफसफाई झाल्यानंतर गार्डनमध्ये एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसत होतं. सकाळपासून एवढं काम केल्यानंतर आता काहीतरी छान खावंसं वाटत होतं. मग आम्ही विचार केला की आज आपण बाहेर काहीतरी बनवायचं. आज आपल्या गार्डनमध्ये चुलीवर खिचडी बनवूया. मग काय चूल पेटवायची तयारी सुरू केली. जुनी पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करण्याची मजाच काही वेगळी असते. चुलीवर बनवलेल्या जेवणाची जी चव येते ना, ती खरं अप्रतिम असते. मग चुलीची तयारी केली आणि पातेलं घेतलं. जुन्या काळी पातेल्याच्या बाहेर माती लावायची पद्धत होती. त्यामागे एक कारण असायचं. चुलीवर स्वयंपाक करताना पातेल्याला काळा धूर आणि काजळी जास्त लागत असते. त्यामुळे साफ करणं खूप सोपं जातं, म्हणून ही माती लावायची. मग पातेलं तयार केलं आणि चूल पेटवायला सुरुवात केली. पण आज लाकडं थोडे ओले होते, त्यामुळे चूल लगेच पेटत नव्हती. पावसाळ्यात असं होतंच ना. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर शेवटी चूल व्यवस्थित पेटली. मग पातेल्यामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल घेतलं. त्यामध्ये जिरे, मोहरी टाकली. मोहरी तडायला लागली की कढीपत्ता टाकून घेतला. आता आपण अगदी साधी सोपी अशी खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी कांदा टाकला आणि कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतला. तेवढ्यात माझ्या मिस्टरांनी आपली इलेक्ट्रॉनिक चुली आणली. शेगडीही तयार केली होती. ही खूप छान आहे. यामध्ये लाकडं टाकली की उष्णता व्यवस्थित मिळते आणि गॅसवर सारखं बटन देऊन स्टेप बाय तापमान नियंत्रण करता येतं. खरंच ज्यांना अशा शेगडी मिळत असतील त्यांनी नक्की पाहू शकतात. चुलीसारखा अनुभव आणि वापरायलाही तुलनेने सोयीचा असा आहे. मग आता कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये धने पावडर, लाल तिखट आणि थोडासा मसाला टाकून मसाला तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर खिचडीसाठी लागणारं पाणी टाकून घेतलं. पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि शेवटी आपले स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ त्यामध्ये टाकून घेतले. आता आपली खिचडी शिजायला तयार होती. पातेलं चुलीवर ठेवलं आणि मस्तपैकी खिचडी शिजायला लागली. हळूहळू खिचडीचा सुगंध पूर्ण गार्डनमध्ये पसरायला लागला होता. एकीकडे गार्डन ही सुंदर हिरवळ, आजूबाजूला झाडं आणि फुलं, दुसरीकडे चुलीवर शिजणारी गरमागरम खिचडी. वातावरणच एकदम भारी झालं होतं.
खिचडी शिजत असताना मध्येच गार्डनची फुलं आणि झाडं पाहत होतो. आज गार्डनची साफसफाई केल्यामुळे सगळे अगदी व्यवस्थित आणि फ्रेश दिसत होतं. आणि शेवटी खिचडीची छान शिजून तयारी झाली. पण एवढ्यावरच आपला कार्यक्रम थांबला नव्हता. मग आम्ही ठरवलं की आता गार्डनमध्ये चहा बनवूया. आणि आज आपण साधा चहा न बनवता आपल्या गार्डनमध्ये लावलेल्या गवती चहाचा वापर करून हा चहा बनवणार होतो. मग एका भांड्यामध्ये पाणी घेतलं व त्यामध्ये गूळ, चहापत्ती आणि आपल्या गार्डनमधला ताजा गवती चहा टाकला. गवती चहा टाकल्यानंतर त्याचा सुगंध खूपच सुंदर येतो. चहाला एकदम फ्रेश आणि वेगळाच फ्लेवर मिळतो. मग हा चहा छान उकळायला ठेवला. चूल आणि लाकडं या असल्यामुळे चहा तयार व्हायला थोडा वेळ लागला. पण तोपर्यंत गार्डनमध्ये बसून त्या वातावरणाचा आनंद घेत होतो. तुम्ही पाहू शकतात बाहेरचा व्ह्यू किती सुंदर दिसत होता. संध्याकाळचं जवळपास 6:30 वाजत होते आणि गार्डनमध्ये बसून चहा बनवण्याचा अनुभवच खूप खास होता. शेवटी आपल्या गरमागरम गवती चहा तयार झाला आणि आता समोर होती चुलीवरची गरमागरम खिचडी आणि सोबत घरच्या गार्डनमध्ये बनवलेला गवती चहा. खिचडीसोबत आम्ही कढीही बनवली होती. मग सगळ्यांनी मिळून छानपैकी गरमागरम खिचडी आणि कढीचा आस्वाद घेतलाच. खरंच सांगते, चुलीवरच्या खिचडीची चव अगदी वेगळीच असते. साधीशी खिचडी होती, पण चुलीवरचा धुराचा हलका स्वाद, गरमागरम खिचडी आणि सोबत कढी एकदम मस्त झालं होतं. आज सकाळपासून गार्डनची साफसफाई, गवत काढणं, नवीन झाडं लावणं, चूल पेटवणं, शेवटी सगळ्यासोबत बसून जेवण करणं, पूर्ण दिवस खूप छान गेला आणि समाधानाचा गेला. कधी कधी मोठ्या हॉटेलमध्ये किंवा बाहेर जाऊन जेवण्यापेक्षा अशा साध्या वातावरणात आपल्या माणसासोबत बसून केलेलं जेवण जास्त आनंद देऊन जातं. आणि आजचा हा सुंदर अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला चुलीवरची खिचडी आवडते का? आणि तुमच्या गार्डनमध्ये तुम्ही कोणकोणत्या झाडे लावले आहेत तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.